ठाण्याचा अभिमान सतीश प्रधान। मी सतीश प्रधान राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। सुमारे 33 वर्षांपूर्वी म्हणजेच 1992 साली संसदेच्या वरिष्ठ सभागृहात अस्सल मराठी अभिमान व्यक्त करणारा हा बुलंद आवाज पहिल्यांदा घुमला आणि मग पुढे सलग 12 वर्ष याच आवाजानं महाराष्ट्राचे प्रश्न समस्या अतिशय प्रभावीपणे राज्यसभेत मांडल्या। आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेणारा हा आवाज होता ठाण्याच्या सतीश प्रधान यांचा। आधुनिक ठाण्याची ओळख असलेल्या अनेक वास्तू उपक्रम संघटना ज्यांनी निर्माण केल्या त्या सतीश प्रधान यांचं नाव ठाणे शहराशी असं घट्ट जोडलेलं आहे की काळालाही ते दूर करता आलेलं नाही। 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, मात्र 107 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्रात इथल्या भूमिपुत्रांवरच अन्याय होऊ लागला। तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी जनांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि शिवसेनेचा जन्म झाला। लढाऊ स्वभावाच्या सतीश प्रधानांनी साहजिकच शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा बाळासाहेबांचा मंत्र कायम आचरणात आणून सतीश प्रधान यांनी शिवसेनेची पाळंमुळं ठाण्यात रुजवली। 1967 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक म्हणून ते ठाणे नगरपालिकेत निवडून गेले। वैधानिक पदाचे अधिकार वापरून जनहिताचे ध्येय कसे साध्य करायचे याचा जादुई मार्गच त्यांच्यासाठी खुला झाला। 1971 मध्ये त्यांची धडाडी पाहून माननीय बाळासाहेबांनी आधी ठाणे तालुका प्रमुख म्हणून आणि नंतर जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक केली। या काळात प्रधानांनी शिवसेनेच्या 300 पेक्षा जास्त शाखा उभारल्या। याच शाखांच्या बळावर त्यांनी शिवसेनेचे 100 ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले। तळागाळातल्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवायचा वसाच प्रधान साहेबांनी घेतला होता। म्हणून तर 1974 मध्ये जेव्हा ठाण्याच्या नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक झाली तेव्हा सतीश प्रधान यांना सर्वसामान्य ठाणेकरांनी आपुलकीने निवडून दिलं। पुढे 12 वर्षांनी जेव्हा ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा पहिले महापौर म्हणून सतीश प्रधान यांचीच निवड होणं अगदी स्वाभाविक होतं। ठाणे शहराचे प्रथम नागरिक म्हणून कार्यभार सांभाळताना सतीश प्रधान यांनी कायम शहराच्या विकासाला, नागरिकांच्या सुविधांना आणि पारदर्शक निपक्षपाती निर्णयांना प्राधान्य दिले। त्यामुळेच तर त्यांच्या कारकिर्दीत ठाण्याची ओळख ठरलेल्या अनेक वास्तू आणि प्रकल्प निर्माण झाले। सुमारे 500 वर्षाची समृद्ध आणि दीर्घ नाट्य परंपरा लाभलेल्या ठाणे शहराला भव्य दिमागदार वातानुकूलित नाट्यगृह मिळाले ते नगराध्यक्ष सतीश प्रधान यांच्याच कारकिर्दीत। स्वातंत्र्यपूर्व काळापासून मैदानी खेळाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात आधुनिक सोयींनी सुसज्ज असं स्टेडियम अर्थात क्रीडागृह उभे राहिले ते क्रीडाप्रेमी सतीश प्रधान यांच्याच नेतृत्वामुळे। ज्या ठाण्यातल्या जलतरणपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी नोंदवली त्या ठाण्यात पहिला सार्वजनिक तरण तलाव निर्माण झाला तो सतीश प्रधान यांच्या दूरदर्शी धोरणामुळेच। नगरपालिकेकडून होणाऱ्या वृक्षारोपणापासून ते मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणापर्यंत अनेक समाजोपयोगी कामांचा आरंभ सतीश प्रधान यांनी ठाण्याचे प्रथम नागरिक म्हणून केला आणि त्यामुळेच आज स्मार्ट अँड ग्रीन सिटी म्हणून ठाणे ओळखले जाते। हुतुतू आणि क्रिकेटच्या मैदानापासून ते निवडणुकीच्या प्रचार सभांपर्यंत, सर्वसामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेत्यांपर्यंत, साहित्यिक सोहळ्यापासून ते राज्यसभेपर्यंत, ठाणे जिल्ह्यातल्या दुर्गम पाडे वस्त्यांपासून ते परदेशातील आधुनिक शहरांपर्यंत चौफेर संचार असणारं आणि जिथे जाईल तिथे आपल्या दिलदार, स्नेहार्द, आपुलकीच्या वागण्यानं मित्र जोडणारं व्यक्तिमत्व म्हणजे सतीश प्रधान। राजकारण, समाजकारण, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक या प्रत्येक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सतीश प्रधान यांची सर्वात महत्वाची कामगिरी कोणती या प्रश्नाचं निर्विवाद उत्तर म्हणजे ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना। 80च्या दशकात ठाणे शहराची वाटचाल महानगराकडे होत असताना
ठाण्यात केवळ एकच महाविद्यालय होतं. 10वीत कमी गुण असलेल्यांना तिथे प्रवेश मिळत नव्हते. म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी नवीन महाविद्यालय काढण्याचं धाडस प्रधान साहेबांनी दाखवलं. आणि म्हणून आज केवळ ठाण्याचंच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं भविष्य उजळणारी नवीन पिढी निर्माण झाली. महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळात आज सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. 31 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेले इवलेसे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहेत. सध्या 7,934 विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. आंतर महाविद्यालय नाट्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, NSS, NCC, पदव्युत्तर अभ्यासक्रम, संशोधन क्षेत्रात प्रत्येक बाबतीत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी यश संपादन करताना दिसत आहेत. सतीश प्रधान यांची 1992 ते 2004 अशी 12 वर्षांची राज्यसभेतली कारकीर्द म्हणजे एक पर्वच होते. महापौर पदावरून थेट राज्यसभेत जाणारे ते बहुधा एकमेव नेते असावे. ठाणे शहरातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त होणारे ते पहिलेच नेते होते. अभ्यासू स्वभाव, जनतेच्या प्रश्नांची जाण, संसदीय आयुधांवर मिळवलेलं प्रभुत्व आणि मनात सदैव जागा असलेला महाराष्ट्राचा अभिमान यामुळे राज्यसभेतही त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. खासदार म्हणून कार्यरत असताना संरक्षण मंत्रालय, कोळसा उत्पादन आणि आयात, वन मंत्रालय, कृषी विभाग, पर्यटन, वस्त्रोद्योग, मानव संसाधन विकास, वित्त मंत्रालय, व्यापार, दळणवळण अशा अनेक विभागांच्या विविध समित्यांवर त्यांनी काम पाहिलं. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सतीश प्रधान यांनी राज्यसभेत 1700हून अधिक प्रश्न उपस्थित केले. पर्यटन विकास, रेल्वे विभागांची पुनर्रचना, राष्ट्रीय महामार्गासाठी निधी, नवे खनिज धोरण, कृषी विद्यापीठाची उभारणी, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, अन्न प्रक्रिया उद्योगाची उभारणी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तसेच पूर आणि भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विशेष आर्थिक सहाय्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मुंबईतील दूरदर्शनचे आधुनिकीकरण, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे जाळे विस्तार, मुंबई महानगरपालिकेला निधी, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची सुरक्षा, खोट्या नोटांना प्रतिबंध, गॅस वितरणातले गैरव्यवहार, साखर आणि वस्त्रोद्योगाची स्थिती यावर त्यांनी प्रश्न विचारले. पाण्याचे नैसर्गिक स्रोत बुजू न देण्याची आग्रही भूमिका घेऊन त्यांनी पर्यावरण रक्षणाकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधलं. महाराष्ट्रातल्या लेणी आणि वारसा स्थळांचं संरक्षण, रेल्वे मार्गाचं रूपांतरण, ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी सुलभ शौचालय योजना आणि सिंधुदुर्ग इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणी अशा दूरदर्शी प्रकल्पांची गरज त्यांनी त्या काळी मांडली आणि आज त्या योजना पूर्णत्वास जात असलेल्या आपण पाहत आहोत. समाजकारण आणि राजकारणाच्या मैदानावर सतीश प्रधान यांनी कायम बाजी मारली, कारण ते मुळात उत्तम खेळाडू होते. शालेय वयात लागू गुरुजींच्या छायेत गिरवलेले मैदानावरचे धडे त्यांनी पुढे आणखी पक्के केले आणि तरुण वयात स्वतःच जिल्हास्तरीय हुतुतू स्पर्धा आयोजित करून आपल्यातील नेतृत्व गुणाची चमक दाखवली. आपल्या धकाधकीच्या जीवन प्रवासात त्यांनी खेळाशी असलेलं खास नातं कायम जपलं. क्रिकेट, टेबल टेनिस, सायकलिंग, बिलियर्ड, स्नूकर्स, हॉकी, ॲथलेटिक्स अशा विविध क्रीडा प्रकारांच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय संघटनांची जबाबदारी प्रधानांनी मोठ्या आपुलकीने सांभाळली. दोन 2008 मध्ये पुण्यात भरलेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. ठाण्याच्या क्रीडा परंपरेत सतीश प्रधान यांनी घातलेली सर्वात मोलाची भर म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा. आज ठाणे वर्षा मॅरेथॉन म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेली ही स्पर्धा त्यांनी 15 ऑगस्ट 1989 रोजी सुरू केली. कोविड काळाचा अपवाद वगळता सातत्यानं दरवर्षी होणारी ही स्पर्धा म्हणजे सतीश प्रधान यांच्या क्रीडा प्रेमाचे प्रतीकच आहे. ठाणे मॅरेथॉन ट्रस्ट, सतीश प्रधान स्पोर्ट्स फाउंडेशन, अभिमान फाउंडेशन अशा संस्थांची स्थापना करून ठाण्यातील क्रीडा कलांचा वारसा जोपासण्याचं काम त्यांनी केलं आहे. आज सतीश प्रधान यांच्या जीवनपटाकडे मागे वळून बघताना मनात आश्चर्य, अभिमान आणि आनंद दाटून येतो. 1974 साली राज्य शासनाच्या इंग्रजी GRना कडाडून विरोध करून
मराठीत जी.आर. काढण्याची प्रथा सुरू करायला सरकारला भाग पाडणारे सतीश प्रधान. 90च्या दशकात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू व काश्मीर या राज्यामध्ये झंझावाती दौरे करून शिवसेनेचा विस्तार करणारे सतीश प्रधान. कोकणातल्या अंबा नदीच्या पुराने उद्ध्वस्त झालेल्या 20,000 कुटुंबांना संसार पुन्हा उभारायला मदत करणारे सतीश प्रधान. ठाणे नगराचा पाणी पुरवठा नियमित व्हावा, अन्यथा जलवाहिन्या फोडून पाणी घेऊ म्हणून आक्रमकपणे मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणारे सतीश प्रधान. 2005 साली ठाण्यात मोठ्या उत्साहाने आणि दिमाखात कोकण मराठी साहित्य परिषदेचं 9वं साहित्य संमेलन आयोजित करणारे साहित्यप्रेमी सतीश प्रधान. एक पाय कायम घराबाहेर असतानाही वेळ मिळेल तेव्हा मिश्किलपणे संवाद साधत आपल्या परिवाराशी घट्ट जोडलेले सतीश प्रधान. केवळ फैजाबाद इथे सभा घेतली म्हणून बाबरी खटल्यात तुरुंगवास भोगणारे सतीश प्रधान. राज्यसभेतून निवृत्त होताना कामकाजात गोंधळ घालणाऱ्या लोकप्रतिनिधींना परखडपणे अनुभवाचे बोल सुनावणारे सतीश प्रधान. 12 साल में जब शुरू में आया था 1992, तब सदन की परिस्थिति मैंने जब नज़दीक से देखी थी, देखने को मिली, और कुछ समझने के पहले ही एक बात समझ में आ गई कि यहाँ हमारे यहाँ झुग्गी झोपड़पट्टी में पानी के नल के ऊपर जिस ढंग का झगड़ा चलता है, उसी ढंग का झगड़ा जिस हाउस में चलता है उसका नाम राज्यसभा है. मैं जब से आया तभी से सदन बंद होना, शोर शराबे की वजह से, ये सदन का स्वरूप मैंने देखा, और आज विदाई के समय भी यही देख रहा हूँ 2004 में कि आज भी सदन कामकाज नहीं करते हुए बंद हो रहा. ही सारी रूपं पाहिली की वाटतं सतीश प्रधान ही एक व्यक्ती नव्हती, तर ती एक चालती बोलती संस्था होती. 29 डिसेंबर 2024 रोजी सतीश प्रधान या व्यक्तीने ऐहिक जगाचा निरोप घेतला. पण त्यांचं कार्य यापुढेही त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही देत राहील. त्यांनी उभारलेल्या क्रीडा संकुलात तयार होणारे खेळाडू महाराष्ट्राचं निशाण आंतरराष्ट्रीय स्तरावर उंच करत राहतील. त्यांनी उभारलेल्या नाट्यगृहात हजारो नाट्यरसिक टाळ्यांचा कडकडाट करतील, तेव्हा त्यातल्या काही टाळ्या या सतीश प्रधानांच्या कला प्रेमासाठी असतील. ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवेल तेव्हा त्यांची पायाभरणी करणाऱ्या पहिल्या महापौरांचे स्मरण सगळ्यांनाच होईल. मॅरेथॉनच्या दौडीत हजारो धावपटू सहभागी होतील तेव्हा त्यांच्या श्वासातून नाव उमटेल ते सतीश प्रधान यांचेच. आपल्या जगण्यातून अनेकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारे, मनामनात मराठी आणि महाराष्ट्र प्रेमाची ज्योत उजळणारे, ठाण्याच्या सर्वांगीण विकासाचे रोप रुजवणारे सतीश प्रधान म्हणजे खरोखरच ठाण्याचा अभिमान होते, आहेत आणि राहतील.